सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आज नाशिक त्र्यंबकेश्वर येथील श्री गुरुपीठ दर्शन याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. श्री नित्यसेवा स्तोत्र या पुस्तकामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे असलेले श्री गुरुपीठ जे आहे त्याबद्दल माहिती आत्ता आपण बघणार आहोत. तर संपूर्ण एकदा माहिती नक्की ऐका. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गावातून पूर्व दिशेला आपल्याला अतिशय एक सुंदर अशी गुरुपीठ दिसते. साहजिकच आपली पावले गुरुपीठाकडे ओढली जातात, कारण ते खूपच आकर्षक आणि छान कलाकृतीमध्ये आहे. हे स्थान त्र्यंबकेश्वरपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नाशिकवरून त्र्यंबकेश्वरकडे जाताना प्रयाग तीर्थाजवळ एक भव्य कमान आपल्याला आकर्षित करेल. तोच गुरुपीठाकडे जाण्याचा रस्ता आहे. तसा दुसरा रस्ता पण आहे. त्र्यंबकेश्वर गावातून मुख्य मंदिरापासून श्री गुरुपीठात प्रवेश केल्यानंतर एका छोट्याशा टेकडीनंतर सर्वप्रथम आपल्याला वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान लागते. आता वटवृक्ष आणि श्री स्वामी समर्थ महाराज याबद्दल बघू आपण. तर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात वटवृक्षाखाली वास्तव्यास होते. तेथेच आज अक्कलकोटचे मुख्य मंदिर उभारण्यात आले आहे. त्या स्थळाची स्मृती जागृत करणारे प्रति अक्कलकोट या ठिकाणी आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत वर्णन केलेल्याप्रमाणे श्री भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदातट यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून केली. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षाखाली असावे याची साक्षी हा पुरातन वृक्ष देत आहे. या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून महाराजांच्या चरणस्पर्शाची जाणीव होईल. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, माझे गाव दत्तनगर, वटवृक्ष मी मूळ स्वरूपात या वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे. त्याच्यानंतर आहे श्री औदुंबर वटवृक्ष. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनानंतर समोरील रस्त्याने छोटीशी चढण चढल्यानंतर आपल्याला टेकडीवर जाता येते. हा रस्ता म्हणजे दोन्ही बाजूला उंचकडे असल्यामुळे एखाद्या घळीतून वाटचाल केल्याचा अनुभव देणार आहे. टेकडीवर आपल्याला समोरचं श्री औदुंबराचे पवित्र दर्शन घडते. हा वृक्ष हजारो वर्षापूर्वीचा असा वाटते. श्री गुरुपीठ प्रवेशद्वार. आता श्री गुरुपीठ व औदुंबर यामध्ये विस्तीर्ण असावा मंडप आहे. साहजिकच आपल्याला त्यावर मुक्तपणे फिरावेसे वाटेल. प्रवेशद्वाराची कमान आकाशाला गवसणी घालणारी आहे. प्रवेशद्वाराजवळ गजराज आपले स्वागत करतात. 3 भव्य दरवाजे असून त्यावर श्री महासरस्वती, श्री महागणपती, श्री महालक्ष्मी या देवता द्वारदेवता स्वरूपात विराजमान झालेले आहेत. मधल्या प्रवेशद्वारावर साक्षात श्रीयंत्र आहे. ते 5 फूट रुंद व 7 फूट उंच असे भव्य आहे. एवढे मोठे यंत्र आपणास क्वचितच कोठे पाहावयास मिळेल. त्याखाली 2 मिनिटे उभे राहिल्यास आपल्याला श्रीयंत्राच्या दिव्य शक्तीची अनुभूती येईल. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांचे स्मृतिस्थान. प्रधानद्वारातून प्रवेश केल्यानंतर प्रथम डाव्या बाजूला म्हणजेच मंदिराच्या आग्नेय कोपऱ्याकडे वळावे. तेथे आपल्याला सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या चरणपादुकाचे दर्शन होईल. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांची सुरू केलेला हा मार्ग आहे. या मार्गाची सर्व रचना त्यांचीच आहे. येथे त्रिकाल होणाऱ्या आरत्या त्यांनी स्वतः रचलेल्या आहेत. आपण तेजोनिधी हा ग्रंथ जरूर वाचावा, कारण त्यात आपल्या सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांच्या जीवनकार्याविषयी अपूर्व माहिती अशी मिळेल. सेवा मार्ग त्यांनी सुरू केलेला असल्यामुळे प्रथम त्यांचे दर्शन घेऊनच मंदिरात प्रवेश करावा अशी पद्धत आहे. तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य श्री मोरेदादांचे स्मृतिस्थान. दरबाराच्या ईशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे. सद्गुरू परमपूज्य पिठले महाराजांनी केलेल्या तेजेच्या उपासनेतून हे ते सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना मिळाले, म्हणून त्यांना तेजोनिधी असे म्हणतात. सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी
जनमानसाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडवले. परमपूज्य मोरेदादा नेहमी सांगायचे की श्रीरामांचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांचे प्रायशिष्य श्री हनुमानाचे दर्शन अगोदर घ्यावे. श्री हनुमंतांना विनंती करावी की आम्हाला श्रीरामांचे दर्शन घडवा. त्याच पद्धतीनुसार आपण सद्गुरू परमपूज्य मोरेदादांना विनंती करावी की आम्हाला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडवा. अशी विनंती करूनच मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंगलमय मूर्तीचे दर्शन घ्यावे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान श्री गुरुपीठातील मुख्य स्थान हे मूळ दरबारातील मध्यभागी आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल. इतकी सुंदर मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज वेगवेगळ्या वेशभूषा केल्या जातात. आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रत्ययास येईल. मूर्तीचा चेहरा इतका बोलका आहे की महाराज आपल्याशी हितगुज करतील असे वाटते. अष्टसिद्ध महाशक्तिपीठ श्री गुरुपीठातील मूळ दरबारातील सिंहासनावरील अधिष्ठित श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर डावीकडून श्री कालभैरव महाराज, श्री रेणुका माता, श्री महालक्ष्मी माता, मध्यभागी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य दरबारात त्यानंतर श्री तुळजाभवानी माता, श्री सप्तशृंगी माता व श्री पंचमुखी हनुमानांची मूर्ती असून चंदनी गाभाऱ्यात विराजमान आहेत. आई भगवतींना नित्य सुंदर पोशाख चढविला जातो. सौभाग्य अलंकारांनी त्यांचे तेज विलक्षण भासते. संरक्षक देवता म्हणून श्री कालभैरव महाराज व श्री पंचमुखी हनुमान या देवता आहेत. पंचमुखी हनुमानांची अतिशय दुर्मिळ गाठणीची सुबक मूर्ती आहे व या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर निश्चितच प्रत्येकाचे मन आनंदित व प्रफुल्लित होते. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल. परमपूज्य गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो.